घोसाळी म्हणजेच गिलक्याचं तुम्ही देखील नाव ऐकताच किंवा बघता क्षणी तुमचीही जेवणाची इच्छा निघून जाते का? पण अहो थांबा. मी आज ना अशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे ना, की हिच्या वासानेच तुम्ही खडबडून जेवायला बसाल. भूक नसणाऱ्या व्यक्तींना देखील अगदी जेवणाची इच्छा होईल आणि नको नको म्हणणारे देखील एकच्या जागी 2 पोळ्या खाऊन जातील. चला तर मग लगेचच झटपट तयार होणार आहे या चमचमीत गिलक्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वांत पहिले आपल्याला 3 ते 4 चमचे मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे. फक्त 10 ते 15 मिनिटांकरिता भिजवली तरी देखील चालेल. आता गिलके म्हणजेच घोसाळे बघूयात. हे घेताना ना मध्यम जाडीचे घ्यायचे. जास्त जाड नको. जास्त जाड असेल तर त्यात बी असतं. ते घोसाळे मऊ लुसलुशीत नसतात किंवा अतिच प्रमाणात कोवळे म्हणजेच छोटे गिलके घ्यायचे नाही. ते देखील खाताना चविष्ट लागत नाही. आणि आणखी एक म्हणजे हे दाबून बघताना जास्तही मऊ लागायला नकोय. असे गिलके जुने असू शकतात म्हणजे शिळे असू शकतात. आता हे आपण पटापट व्यवस्थित असे बारीक चिरून घेऊयात. छोट्या छोट्याशा फोडींमध्ये कट करून घ्यायचे. बघा या पद्धतीने. देठाचा आणि बुडखाचा भाग मात्र काढून टाकायचा. गिलके, दोडके हे दोनही प्रकारना बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. त्यातल्या त्यात गिलक्याला तर स्वतःची मूळची चव नसते, त्यामुळे बऱ्याच जणांना हे खायला आवडत नाही. त्यामुळेच मी आज खास अशी टिप्स सांगणार आहे ज्यामुळे गिलक्याला छान अशी टेस्ट येईल. आता आपण फोडणीकडे वळूयात. त्यासाठी कढाईमध्ये पहिले तेल घालायचे. तेल थोडंसं गिलक्याच्या भाजीला जास्त वापरायचं, ज्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आता अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच जिरे घालायचे. जिरे देखील छान असे फुलले जायला हवे. आता घालूयात ठेचून घेतलेला आलं आणि लसूण. लसूण थोडा जास्त वापरायचा आणि हा छान असा हलक्याशा लाल रंगावर परतून घ्यायचा. यामुळे लसणाची टेस्ट भाजीमध्ये जास्त उतरते. थोडीशी कढीपत्त्याची पाने देखील घातली आणि लगेच आता हे गिलकं घालू. गिलकं अशा पद्धतीने फोडणीत घातलं की त्याला जास्त छान चव येते. मस्त अशी आपली खमंग भाजी तयार होते. आता हे जरा वेळ असंच फोडणीमध्ये परतवून घेऊयात. लगेचच मीठ घालण्याची मात्र अजिबात घाई करायची नाहीये. जर तुम्ही या गिलक्यांवर लगेचच मीठ घातलं तर हे गिलके शिजायला लागतात किंवा यांना पाणी सुटायला लागतं आणि यामुळे गिलकं खाताना तेवढं चविष्ट लागणार नाही. आता घालूयात भिजवून घेतलेली मुगाची डाळ. यातील एक्स्ट्राचं पाणी जे होतं ना ते काढून टाकलंय. आता डाळ देखील अगदी एखाद्या मिनिटाकरिता अशीच पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ, जराशी परतवून घेऊ. तर बघा घेतलेले गिलके माझे 350 ग्रॅम होते. त्याकरिता 3 ते 4 चमचे मुगाची डाळ घातली आहे. जास्तही डाळ घालू नका. आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि गरजेनुसार मीठ. आता संपूर्ण मसाल्यांमध्ये आता हे गिलके, डाळ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि जरा वेळाकरिता परतवून घेऊयात. तर केव्हापर्यंत परतायचं? जोपर्यंत याला छान असं तेल सुटल्यासारखं होत नाही तोपर्यंत. साधारणतः 2 ते 2.5 मिनिटाकरिता मी हे परतवून घेतलं, ज्यामुळे आपला जो मसाला होता ना तो पूर्णतः गिलक्याच्या फोडींमध्ये मुरला गेला आहे. आता यामध्ये घालूयात गरजेनुसार कोमट पाणी. हो, पाणी हे नेहमी भाजीमध्ये वापरताना कोमटच घालायचं, ज्यामुळे भाजीला तरी छान येते आणि चवही व्यवस्थित येते. जर भाजी तुम्हाला थपथपीत हवी असेल तर जरासंच पाणी वापरा आणि थोडासा रस्सा हवा असेल तर माझ्यासारखा 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी वापरलं तरी देखील चालेल. तर बघा साधारणतः इतपत हा रस्सा मी ठेवलेला आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्या भाजीला तर्रीच येत नाही. त्याकरिता झाकण हे नेहमी अर्धवट ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता रश्श्याला छान अशी एक उकळी काढून घेऊ. तर बघा या पद्धतीने रश्श्याला छान अशी उकळी आली की समजायचे आपली भाजी 50 ते 60% व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. बघा साधारणतः हिचा रस्सा इतपत आहे आणि डाळ देखील व्यवस्थित बऱ्यापैकी शिजल्यासारखी दिसतीये. आता घालूयात यामध्ये भाजलेल्या दाण्यांचा कूट म्हणजेच शेंगदाण्याचा कूट. यामुळे देखील भाजीला छान असा खमंगपणा येतो आणि रश्श्याला कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट येते. भाजी जीव मिळून येते. पण आता तुम्ही म्हणाल की शेंगदाण्याचा कूट तू एवढ्या उशिरा का घातला? तर याचं कारण म्हणजे जर तुम्ही दाण्यांचा कूट अगोदरच घातला असता तर भाजीला हवी तशी तरी आली नसते. शेंगदाण्यानेच ती पूर्णतः तरी शोषून घेतली असती. तर सेम मेथड ना तुम्ही मटकीच्या भाजीला देखील वापरून बघा. मटकीच्या भाजीला देखील बऱ्यापैकी रश्श्याला उकळी आल्यानंतर दाण्यांचा कूट घालून बघा. मस्त अशी तरी येते. पुन्हा एकदा अर्धवट झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजवून घेऊ.
वाह! काय मस्त अशी आपली ही तर्रीबाज भाजी तयार झाली आहे. रंग अगदी परफेक्ट आलाय. आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपल्या या भाजीचा रस्सा बघा. अगदी परफेक्ट झालेला आहे. गिलकं तसं फारच लवकर शिजलं जातं, पण मुगाची डाळ देखील आपण जरा वेळाकरिता अगोदर भिजवून घेतलेली असल्यामुळे ती देखील फारच पटकन शिजली जाते. त्यामुळे आपली या ठिकाणी अगदी झटपट ही गिलक्याची भाजी तयार झाली आहे. गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत सर्व्ह करू शकता. या भाजीच्या आलेल्या टेक्स्चरवरून आणि रंगावरूनच भाजी न आवडणारे व्यक्ती देखील मागून मागून आणि चाटून पुसून खातील याची मी खात्री देते. तर त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आता इथपर्यंत पाहिलीच आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या जवळत्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.